नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील पवार, जयवंती अकॅडमी या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण बघणार आहोत आदिवासी विभाग आयुक्तालय मधील 4 संवर्गासाठी जी एग्जाम होणार आहे 24 तारखेला आणि ह्या 24 तारखेच्या एग्जाम संदर्भात जी हॉल तिकीट आहे ती आपण कशी डाउनलोड करायची याबद्दल लाईव्ह सेशन बघणार आहोत। सगळ्यात आधी तुम्हाला गूगलवर यायचं। गूगलवर आल्यानंतर इथे तुम्हाला हे बघा, इथे हे दिसतोय का http://tribal.maharashtra.gov.in यावर काय करायचे, क्लिक करायचे किंवा सर्च बॉक्समध्ये तुम्हाला हे टाईप करायचे। ठीक आहे, हे टाईप केल्यानंतर तुम्हाला काय करायला, आता मी टाईप करतो बघा। टाईप केल्यानंतर असा स्क्रोल करा, याला खाली खाली येतं, इथे दिसते गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इथे, आणि या tribal.maharashtra.com याला काय करायचे, क्लिक करायचं। याला जर क्लिक केलं तर काय होणार बघा, पुढे काय होतं तुमच्या समोर इथे साईट ओपन होते। आदिवासी विभाग आयुक्तालयाची ही जी साईट आहे ना, ही आदिवासी विभागची ही साईट ओपन झाली। आता काय करा, ही लाईव्ह आहे बघा, तुम्हाला इथे दिसत असेल। आता खाली स्क्रोल करा, स्क्रोल केल्यानंतर बघा खाली काय येतं। खाली आल्यानंतर इथे दिसतंय तुम्हाला, इथे बघा शुद्धीपत्रक क्रमांक 3 अर्ज मुदतवाढ, इथेच तुम्हाला हॉल तिकीटचं ऑप्शन येणार। ही असं स्क्रोल होऊ द्या याला। ऑनलाईन अर्ज करण्याकरता शुद्धीपत्रक येतं खाली। बघा इथंच येतं प्रवेशपत्र म्हणून, ग्रंथपाल प्रयोगशाळा परिचर। आता इथे ह्याच्याच खाली येतं प्रवेशपत्र, याच्यावर क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशी साईट ओपन होणार। अशी साईट, यामध्ये काय काय दिलं आहे, कॉल लेटर फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन। तुम्हाला काय दिलं आहे, 18 फेब्रुवारी 18 तारखेपासून तर 24 तारखेपर्यंत तुम्हाला काय कॉल लेटर डाउनलोड करता येणार आहे। डाउनलोड केल्यानंतर इथे एकदम सोपी पद्धत आहे। सगळ्यात आधी तुम्हाला इथे दिलं आहे की कसं काय डाउनलोड करायचे हे दिलं आहे, पण मी ते तुम्हाला इथे सांगणार आहे बघा। सगळ्यात आधी तुम्हाला काय करावं लागेल, इथे लँग्वेज सिलेक्ट करावं लागेल एक कुठली तरी, मराठी इंग्रजी तुम्ही कुठली पण सिलेक्ट करा। त्याच्यानंतर इथे सपोज आपण इंग्रजी सिलेक्ट केली, त्यानंतर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन नंबर जो फॉर्मवरती असतो तो इथे टाकायचा आहे। त्याच्यानंतर इथे पासवर्ड, डेट ऑफ बर्थ आहे। डेट ऑफ बर्थ आपली जी असेल ते, उदाहरणार्थ 20/4/1999 असेल। ठीक आहे, तर त्यांनी कसं का टाकायचं, 20/4 न टाकता 20 आणि 4चं काही इथे हे लाईन वगैरे काहीच द्यायची गरज नाही, 20/04/1999 अशी काय करायची, डेट ऑफ बर्थ टाका। डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर इथे कॅप्चा टाका, जो दिसतो इथे स्मॉल लेटरमध्येच आहे, आणि खाली काय करा, लॉग इन करा। मग लॉग इन झालं की तुमचं आपोआप हॉल तिकीट तुम्हाला भेटेल। ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।